आज आपण बनवूया बारीक मेथीची भाजी। ही भाजी खूप पौष्टिक असते। ही भाजी साफ कशी करायची आणि कापायची कशी ही सर्व डिटेलमध्ये माहिती मी सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही भाजी ही अशा प्रकारे आपण कापून घ्यायची आणि भाजी कापून झाल्यानंतर आपल्याला 5 ते 6 वेळा चांगलं धुवून घ्यायची आहे, कारण या भाजीमध्ये भरपूर रेती असते, त्याच्यामध्ये चांगली 5 ते 6 वेळा धुवून घ्यायची। ही अशा प्रकारे धुवून घ्यायची भाजी आणि धुवून घेतल्यानंतर ही भाजी आपण कापून घ्यायची आहे। ही भाजी कोवळी असते, त्याच्यामुळे त्याला काही जास्त बारीक कापायची गरज नाही। असं थोडं थोडं क्वांटिटीमध्ये भाजी घ्यायची आणि ती आपण अशी कापून घेऊया। सर्व भाजी माझी आता कापून झाली आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 1.5 चमचा तेल घालायचं आहे। तेल चांगलं तापलं की 7-8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत, त्या आपण घालूया। नंतर चवीप्रमाणे आपण मिरची घालायची आहे। त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कापून घेतला होता, तो मी घातला आहे। आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कांदा फक्त आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आता आपला भाजून झाला आहे। आता यामध्ये आपण जी धुवून घेतली होती भाजी ती घालून घेऊया। आता सगळी भाजी मी कढईत घातली आहे। आता हे चांगलं आपण परतून घेऊया। हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून याला एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून याला चांगलं शिजू द्यायचं। एक 7-8 मिनटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजी आपली मस्त शिजली आहे। थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये। आता आपण याच्यावरती झाकण काढायचं आणि याला मोठ्या गॅसवरती यातलं पाणी सर्व आटवून घ्यायचं। पाणी आता सर्व आटलं आहे भाजीतलं। आता यामध्ये आपण ओलं खोबरं किसलेलं आहे ते आपण घालून घेऊया। आता हे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर यावर झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 1 मिनिटं झालेले आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली बारीक मेथीची भाजी तयार झाली आहे। अतिशय पौष्टिक आहे आणि करायला पण सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यात होते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा बारीक मेथीची भाजी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।